ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग सिद्धीसाठी कर्म आवश्यक. गीतेचा श्लोक आहे 3. संन्यास व योग यांचे ऐक्य कशा प्रकारचे आहे हे सांगितल्यावर योग सिद्धी होण्यासाठी सुद्धा कर्म कसे आवश्यक आहे ते भगवंत सांगत आहेत. श्लोक 3. आरुरुक्षोर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितलेले आहे. या भागात आपण फक्त श्लोकाचेच विवेचन पाहायचे. कर्मयोगाला कर्म आवश्यक का व ते कसे मोक्षप्रद होते याचा विचार येथून सुरू झालेला आहे. श्लोकात आरुरुक्षु व आरूढ अशी 2 पदे आहेत. दोन्हीमध्ये आ अधिक रुह असा धातू आहे. पैकी आरूढ शब्द परिचयाचा आहे. आरूढ म्हणजे चढलेला आणि आरुरुक्षु म्हणजे चढण्याची इच्छा करणारा. आरुरुक्षु हे इच्छार्थक नाम आहे. योगम आरुरुक्षोह मुनेहे म्हणजे योगावर आरूढ होण्याची इच्छा करणारा त्याचा व योगारूढ म्हणजे योगावर आरूढ झालेल्या त्याचा. अशा दोघांचे साधन कोणते ते या श्लोकात सांगितलेले आहे. आरुरुक्षु मुनीला कर्म हे साधन आहे तर आरूढ झालेल्या मुनीला शम हे साधन आहे. या श्लोकाच्या उत्तरार्धाचा अर्थ संन्यासपंथी टीकाकारांनी वेगळा केलेला आहे व कर्मयोगी विद्वानांनी वेगळा केलेला आहे. श्लोकातील प्रथमार्धातील योग शब्दाचा अर्थ कर्मयोग हे दोघांनाही मान्य आहे, कारण योग सिद्ध होण्यास कर्मच कारण होते. मतभेद आहे ते उत्तरार्धाविषयी. योगारूढ झाल्यावर त्यालाच शम हे कारण होते. या उत्तरार्धाचा संन्यासपंथी टीकाकार असा अर्थ करतात की शम म्हणजे कर्मांचा उपशम व ज्याला योग सिद्ध झाला त्याने सर्व कर्मे सोडून दिली पाहिजे. त्यांच्या मते कर्मयोग म्हणजे संन्यासाचे अंग आहे, म्हणजे ते पूर्व साधन आहे. वास्तविक भगवंतांनी पहिल्या श्लोकात कर्मफलाची इच्छा न करता जो कर्तव्य कर्म करतो ससन्यासीच योगीच असं म्हटलेलं आहे. तेव्हा 3ऱ्या श्लोकात भगवंत कर्मे सोडण्यास सांगतील हे मानणे बरोबर वाटत नाही. कर्मयोग्याने सिद्धावस्थेतही निष्काम बुद्धीने सर्व कर्मे केवळ कर्तव्य बुद्धीने करीत राहावे असा गीतेत अनेक ठिकाणी उपदेश केलेला आहे. तसेच शम हा शब्द गीतेत ज्या ठिकाणी आलेला आहे तेथे कर्माचा शम अशा अर्थाने वापरलेला नाही, तर मनाची शांती अशा अर्थाने वापरलेला आहे. भगवंत म्हणत आहेत की कर्मयोग्याला योगसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी कर्म हे साधन आहे. आरुरुक्षु अवस्थेत म्हणजे योगारूढ होण्यापूर्वी आत्मसाक्षात्काराची पात्रता अंगी येण्यासाठी नित्य सत्वस्थ निर्द्वंद्वत्व ही कर्मयोगाची लक्षणे अंगी बाणवणे आवश्यक असते. ही लक्षणे अंगी बाणवण्यासाठी निष्काम कर्मयोग हे साधन आहे आणि योगारूढ झाल्यावर सुद्धा त्या स्थितीत स्थैर्य राखण्यासाठी म्हणजे ती स्थिती अंगी मुरण्यासाठी शम म्हणजे आत्मशांती हे साधन सांगितलेले आहे. त्यासाठी निष्काम कर्माचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. निष्काम कर्मे भगवदर्पण बुद्धीने करीत राहिले पाहिजे, तरच चित्ताची शांती अढळ राहण्यास मदत होईल. 5व्या अध्यायातही भगवंतांनी म्हटलं होतं की युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम. भगवंतांनी कोठेही कर्म त्यक्त्वा असं म्हटलेलं नाही, तर कर्म फलम त्यक्त्वा असाच सर्व ठिकाणी उल्लेख आहे. तेव्हा नैष्ठिकी शांती हे सर्व संकल्प संन्यासाचं फळ आहे. योगारूढावस्था ही जीवनमुक्त अवस्था नसून जीवनमुक्त होण्याच्या मार्गातील एक पायरी आहे. अष्टांग योगातील समाधी साधावयाची असली तरी यम नियम आसन प्राणायामादी कर्म हे करावंच लागतं. योगारूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे कारण म्हणजे साधन सांगितलेलं आहे व तो योगारूढ झाल्यावर त्याला शम म्हणजे आत्मशांती हे साधन सांगितलेलं आहे. आता ज्ञानदेव या श्लोकांचे स्पष्टीकरण योगावर पर्वताचे रूपक करून करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.